नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 11 गुरुवारचे स्वामी समर्थांचे जे व्रत आहे ते कसं करायचे, संकल्प कसा करायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, तर आपण स्वामींचा जे संकल्प करणार आहोत, 11 गुरुवारचे जे व्रत करणार आहोत ते कसे करायचे आता आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी पूजा सुरू करावी. पहिल्या गुरुवारी स्वामींचे संकल्प करायचा. 3 महिने नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. फक्त गुरुवारी संपूर्ण ब्रह्मचर्य पाळायचा. स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचावेत. 11 वेळा तारक मंत्र 1 वेळा पठण करा. 11 माळ 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा. आता आज मी तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची हे सांगणार आहे. जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे गोमूत्र शिंपडावे. तिथे स्वस्तिक काढायचे. हळदी कुंकू वगैरे त्याच्यावरती टाकून कुलदेवतेची आणि घरातल्या देवांचा मान राखण्यासाठी आपल्याला एक ओटी आणि विड्याचं साहित्य देवाजवळ ठेवायचं आहे. साहित्य ठेवून नमस्कार करायचा. पूजेला सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक चौरंग घ्यायचा. त्याच्यावरती भगवा किंवा पिवळे कापड अंथरायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. उजव्या हातात आपल्याला 1 चमचा पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अक्षता, हळदी कुंकू आणि 1 फूल घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं नाव, संपूर्ण कुलदेवतेचं नाव, गोत्र माहीत असेल तर सांगायचं आहे. कोणत्या देवासाठी संकल्प करत आहोत त्या देवाचं नाव सांगायचं. कशासाठी आपण हे व्रत करत आहोत, आपली इच्छा काय आहे ती इच्छा सांगायची आणि तांदूळ ताम्हणात सोडायचं. पाणी हातावर टाकून ते पात्रात सोडायचं आहे. संकल्प करताना हे व्रत व्यवस्थितरित्या पार पडू द्या अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर अभिषेक करायचा आणि त्या फोटोला अभिषेक करून झाल्यानंतर अष्टगंध वगैरे लावून फोटोची आपल्याला स्थापना करायची आहे. छोटीशी सुपारी आहे, त्या सुपारीचं श्री गणेशच्या नावाने तिथे तांदूळ वगैरे, अक्षता वगैरे जे आहेत आपण आपल्या ह्याच्यामध्ये तांदूळ म्हणतो पण अक्षता वगैरे टाकून हळदी कुंकू वगैरे लावून स्थापना करायची आहे. फोटोला हार वगैरे घालून अष्टगंध वगैरे लावून घ्यायचं आहे आणि आपण जे काही संकल्पयुक्त जे आपलं 11 गुरुवारचं ते आहे स्वामी चरित्र सारामृत जे आपण वाचणार आहोत त्याला संकल्पाला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याआधी स्वामी महाराजांच्या जवळ फुलं वगैरे ठेवायची आहेत. पूजा व्यवस्थितरित्या मांडून झाल्यानंतर आपल्याला हे सारामृत जे आहे ते वाचायला सुरुवात करायचं आहे. त्याआधी 1 माळी जप आहे तो करायचा आहे. त्यानंतरच पुस्तक वाचायला जे आहे स्वामी चरित्र ते वाचायला सुरुवात करायची आहे. हे तुम्ही 11 गुरुवारी किंवा 9 गुरुवारीही करू शकता. ह्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल, खूप असा फायदा होईल. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी संकट येत असतं, अडचणी निर्माण होत असतात. जर तुम्ही हे व्रत जर केलं तर त्याचं फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील. फक्त अशा रीत्या जर तुम्ही ही पूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. बऱ्याच ठिकाणी पूजेची जी पद्धत आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनेही सांगितली जाते. तुम्ही ह्या पद्धतीने जर पूजा केला तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. फक्त पूजेची जी मांडणी आहे ती व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. पिवळं किंवा भगवं जे कापड आहे ते जर तुम्ही अंथरलं तर खूपच चांगलं. बघा कसं असतं, जेवढे आपण मनापासून पूजा करेल तेवढेच स्वामी महाराज आपल्याला फळ देतात. तर बरेच जणांचे अनुभव आपण ऐकतच असतो की हे करणं खूप महत्त्वाचं आहे. इथंपर्यंत येणंच खूप महत्त्वाचं आहे. आपण जर हे केलं नाही किंवा इथंपर्यंत जर आलोच नाही तर त्याचं फळ आपल्याला कसं मिळणार. आपण काही न करता आपल्याला फळ स्वामी महाराज देतील का, तर असं होऊ शकत नाही. तर आपण केलं पाहिजे, करावं लागेल आपल्याला, मगच ते फळ देतात. तर अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला नक्की स्वामी महाराज आपले तुमच्यावरती कुठलंही संकट आलेलं असू दे, कुठल्याही घरामध्ये वादविवाद असू देत किंवा दवाखाना असू दे, नोकरीमध्ये अडथळे असू दे, कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी निर्माण असेल तरी पण त्यातून मार्ग स्वामी महाराज नक्कीच काढतील. फक्त या विश्वासाने स्वामी चरित्र वाचायला तुम्ही सुरुवात करा, त्याचं फळ महाराज नक्कीच तुम्हाला देतील. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा,
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.